सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इयत्ता 8वी प्रथम घटक चाचणी कृतीपत्रिका संपूर्ण उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विषय आहे मराठी, वेळ आहे 1 तास आणि एकूण गुण आहे 20 गुणांची मराठीची 8वीची प्रथम घटक चाचणीची ही जी प्रश्नपत्रिका आहे, कृतीपत्रिका आहे, ही अध्ययन निष्पत्तीवर आधारित तयार करण्यात आलेली आहे. मित्रांनो, संपूर्ण कृतीपत्रिका ही अध्ययन निष्पत्तीवर आधारित तयार करण्यात आलेली, ती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सरावासाठी दिलेली आहे, ती बघूया. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, खाली उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. खाली उतारा आहे, तर मग उतारा कोणता आहे ते पाहूया अगोदर आपण, कारण उतारावर आधारित पहिला प्रश्न आहे. उतार्यात आलेल्या 2 पक्ष्यांची नावे लिहा. तर उतारा बघायचा आहे आपल्याला. थोड्या वेळांनी दिशांना आकार येत जातो इथपासून तर बांगड्यांचा आवाज व्हावा तशा वाजत असतात. बांगड्यांचा आवाज व्हावा तशा वाजत असतात. तर बघा, मग उतार्यात आलेली 2 पक्ष्यांची नावे आहे, चिमणी आणि पोपट. म्हणजे 2 पेक्षा जास्त आले, पण आपल्याला 2चे विचारले तिथं. त्यानंतर कृती पूर्ण करा, 1 मार्कासाठी आहे. माणूस करत असलेल्या कोणत्याही 2 कृती ज्या उतार्यात पक्षी प्राणी करतात असे वर्णन केलेले आहे त्या लिहा. म्हणजे माणूस ज्या कृती करतात अशा कृती पक्षी करतात असं उतार्यात वर्णन आलेलं आहे. मग कोणत्या कृती आहे, तर सकाळची प्रार्थना. उतार्यात दिलेलं आहे पहा, सकाळची प्रार्थना. हे बा, एखाद्या झाडाच्या फांदीवर बसून सकाळची प्रार्थना म्हणतात. कोण म्हणतात, तर हे पहा, चिमण्यांची नाजूक चुचू सुरू असते त्या घरांच्या भिंतीवर, अंगणात, एखाद्या झाडावर, म्हणजे चिमण्या प्रार्थना म्हणतात असा त्याचा अर्थ. आणि दुसरं, पार्श्वसंगीत देणे. पार्श्वसंगीत देणे हे काम कोणाचं आहे, माणसाचं आहे. पण याच वेळेला एखाद्याने पार्श्वसंगीत द्यावे तसे काही आवाज यामध्ये मिसळ जातात. त्यात एखाद्या म्हणजे इथं देखील तसंच दिलेलं आहे की पक्षी प्राणी असं काम करतात. त्यानंतर सकाळची प्रार्थना कोण आणि कोठे बसून करते. सकाळची प्रार्थना कोण आणि कोठे बसून करते, 1 मार्काला विचारलं तर सकाळची प्रार्थना चिमणी करते. ती भिंतीवर, अंगणात, एखाद्या झाडाच्या फांदीवर बसून करते. इथं उत्तर आपण आत्ताच वाचलं होतं ते, हे बघा, हे इथं. ओके, पुढे जाऊया. त्यानंतर अभिव्यक्ती आहे 2 मार्कासाठी. तुम्ही ग्रामीण भागात अनुभवलेले एका सकाळचे वर्णन 4-5 ओळीत लिहा. काही लिहू शकता तुम्ही जे अनुभवलं ते लिहू शकता, ते चुकीचं असू शकत नाही. स्वमत लिहायचं आहे अर्थात तिथं. तर बघूया आपण. मी माझ्या जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे माझ्या मामाच्या गावी गेलो असता अनुभवलेली ती खरोखरच रम्य सकाळ होती. सकाळ होताच कानावर पक्ष्यांची किलबिलाट ऐकू येऊ लागलं. कोंबड्यांच्या बागेनं जणू सारा गाव झोपेतून जागे होते. पक्ष्यांचा तो किलबिलाट मनाला प्रसन्न करून टाकणारा. काही क्षणात वासरांचे हंबरणे, गाईच्या गळ्यातील घंटा नाद कानी पडू लागला. मला राहवलेच नाही, माझ्या डोळ्यावरची झोप झटकन उडून गेली. मामा गाई म्हशींचे दूध काढत होता. ताज्या दुधाचा मी चहा पहिल्यांदा घेतला होता. या पद्धतीनं अजून भरपूर लंब लिहू शकतो आपण इथं, परंतु आपल्याला इथं मर्यादा आहे. 5-6 ओळी लिहायच्यात आपल्याला. इथं आपण बऱ्याच 8 ओळी लिहिल्या. त्यानंतर पुढे जाऊया. आता इथं पहिला प्रश्न आपण जो होता तो होता 5 मार्काला. पहिला प्रश्न उतार्यावर आधारित, तो किती मार्काला होता, 5 मार्काला. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आता आपण. दुसरा प्रश्न आहे, पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आकलन कृती 1 मार्काला आहे. विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी. तर आपण अगोदर कविता पाहू कोणती. नव्या युगाचे गाणे ही कविता आहे. त्यावर पहिला प्रश्न आहे, विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी. तर नवचेतना, नवयुग आणि प्रगती. ओके, पुढे जाऊया. 2 मार्काला पुढचा प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. खालील चौकटीतील घटनांचा पद्यपाठाद्वारे योग्य क्रम लावा. उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला. विज्ञानाचा प्रकाश आला. क्रांती घडली. हृदयातील अशांततेचा वणवा विझला आणि नैराश्य नष्ट झाले. तर याचा जो क्रम आहे तो आहे, विज्ञानाचा प्रकाश आला, क्रांती घडली, हृदयातील अशांततेचा वणवा विझला, उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला आणि नैराश्य नष्ट झाले. या पद्धतीनं क्रम आहे. स्वमत लिहायचं. विज्ञानामुळे मानवी प्रगती झाली या विषयावर तुमचे मत लिहा. विज्ञानामुळे मानवी प्रगती झाली का, 2 मार्क. तर मग त्याविषयी आपलं मत लिहायचं. आज माणसाला प्रत्येक क्षणी विज्ञानाची गरज पडते. नव्या माणसाच्या प्रगतीत विज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे. साध्या संकटावर मात करण्यासाठी एक आशावाद म्हणजे विज्ञान होय.
बघा किती महत्त्वाचं वाक्य आहे. साध्या साध्या गोष्टीवर, संकटावर मात करण्यासाठी एक आशावाद म्हणजे विज्ञान. मानवी मेंदूपेक्षा मशीनमध्ये जास्त स्मृती आणि उच्च संगणकीय क्षमता असते. वैज्ञानिक प्रक्रियेच्या ॲटोमेशनमुळे शोधाचा दर मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. त्यातून आणखी एक वैज्ञानिक क्रांती सुरू होऊ शकते. मागे केवळ 50 वर्षे जरी डोकावून पाहिले तर 50 वर्षापूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती जो आमूलाग्र बदल दिसतो याचे मुख्य कारण विज्ञान होय. 50 वर्षापूर्वी जर आपण मागे गेलो, 1975च्या आसपास जर गेलो, तर तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती खूप जमीन आसमानचा फरक आहे. त्यानंतर पुढे जाऊ. आता हे 5 मार्काला होता. कविता पण 2, 2, 4 आणि 1, 5. कविता 5 मार्काला कवितेवर आधारित प्रश्न होते. 5 मार्काचा आपला उतारा होता. 10 मार्क झाले. आणि आता आपण पुढं बघणार आहोत व्याकरण. व्याकरण 6 मार्कासाठी मित्रांनो, म्हणजे 16 मार्क होतील. आपण सूचनेनुसार कृती करा. खालील विरामचिन्हांचे नाव लिहा. हे एक विरामचिन्ह आहे, हे एक आहे. काय नाव आहे यांचे? हे आहे दुहेरी अवतरण चिन्ह आणि हे आहे उद्गारवाचक चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह. 1 मार्काला होतं. 2 मार्कासाठी आहे खालील पर्यायातून तृतीया व पंचमीचे प्रत्यय ओळखा. तृतीय आणि पंचमी. तर इथं 4 पर्याय दिले, त्यातून आपल्याला तृतीय आणि पंचमी ओळखायचं. तर ने ए शी हा तृतीयाचा आहे. ऊन हून हा पंचमीचा आहे. ओके, आपल्याला तृतीय आणि पंचमीचे ओळखायला सांगितले होते. खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 1 मार्कासाठी आहे शब्दांकित करणे, म्हणजे शब्दात व्यक्त करणे. कोणताही सहज प्रसंग रसदार शब्दात शब्दांकित करायला राहुलला खूप छान जमते. किती सुंदर वाक्प्रचाराचा वाक्याचा अर्थ केला, उपयोग केला. आणि 2 मार्काला आहे खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा. राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. तर हा आहे प्रश्नार्थक आणि हा आहे आज्ञानार्थी. इथं प्रश्न विचारला आहे, तुझं पक्क झालं ना? आणि इथं काय आज्ञा दिली की तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. पुढं जाऊया. आता हे 6 मार्काचं व्याकरण झालं. वरचं 10 मार्काचं झालं तर गद्य पद्य. आणि आता 4 मार्काचं बघा पत्रलेखन. विद्यालयातील 5 विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी आयोजकांना विनंती करणारे पत्र लिही. तर कोणती स्पर्धा, काय स्पर्धा, आपण सगळं इथे मांडून टाकायचं. बघा दिनांक 1 ऑगस्ट 24. प्रति माननीय आयोजक ज्ञानसाधना सेवा वाचनालय, बैरेगाव तालुका घनसावंगी. विषय विद्यालयातील 5 विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करण्याबाबत. महोदय, मी नितीन इंगळे जीप प्रशाला घनसावंगीमध्ये इयत्ता 10वीमध्ये शिकत असून विद्यार्थी प्रतिनिधी या नावाने सदर पत्र मी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांच्या परवानगीने लिहित आहे. मागच्या आठवड्यात आपल्या पत्रानुसार आम्हाला कळाले की ज्ञानसाधना सेवा वाचनालयात बैरेगावद्वारे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजन करण्यात आलेली आहे. आमच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभाग घेण्यास उत्सुक आहे. तरी मी आपल्याला अशी विनंती करतो की सदर विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्यात यावी. तसेच त्याप्रमाणे उत्सुक विद्यार्थ्यांची नावे इयत्ता मी पत्रात नमूद करत आहे. आणि विद्यार्थ्यांची नावं लिहिली. 1, 2, 3, 4, 5. तरी उपरोक्त विद्यार्थ्यांना संधी द्यावी ही नम्र विनंती. विद्यार्थ्याचं नाव आणि वर्ग टाकायचा. पत्ता इथं आपला नंबर, नितीन इंगळे विद्यार्थी प्रतिनिधी जीप प्रशाला घनसावंगी. या पद्धतीने. ओके, या पद्धतीने. तर या पद्धतीनं आपण 20 मार्काची संपूर्ण चाचणी जी अध्ययन निष्पत्तीवर आधारित आहे मित्रांनो, ती आपण बघितलेली आहे. तर पुन्हा आपण ही जी तुम्हाला चाचणी दिलेली आहे ही सरावासाठी दिलेली, पुन्हा एकदा सांगतो मी. तर याच पद्धतीनं इतर व्हिडिओ देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पहा. पुन्हा नवीन व्हिडिओसह लवकरच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.